नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. श्रावणा माझा नमस्कार. आजपासून आपल्या पवित्र श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवारची सुरुवात झाली आहे. या शुभ दिवशी महादेवाची पूजा करून सात्विक भोजन करण्याची आपली परंपरा आहे. म्हणूनच आज मी आपल्यासाठी बनवली आहे कांदा लसूण न वापरता केलेली खास श्रावणी सोमवारची सात्विक थाळी. चला तर मग आजच्या थाळीमध्ये कोणकोणते पदार्थ आहेत ते आपण पाहूया. नैवेद्याच्या सात्विक थाळीमध्ये मी इथे चपाती केलेली आहे आणि उपासाला मुळा लागतो म्हणून मुळा घेतलेला आहे आणि बटाट्याची भाजी केलेली आहे, मेथीची भाजी केलेली आहे, वरण भात आहे आणि दुधी भोपळ्याची रस्सा भाजी केलेली आहे. इथे फ्रूट सॅलेड आहे आणि इथे मी दिंडे उकडून ठेवलेले आहे आणि त्यावर तूप टाकलेलं आहे. इथे मी फ्रूट सॅलेड करणार आहे, त्यामुळे मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. ते आता आपण पातेल्यात ओतून घेऊया. आपण हे दूध आता तापवून घेऊया. आपल्या इकडे दूध तापत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. इथे मी थोडंसं साधं दूध घेतलेलं आहे रूम टेम्परेचरवरचं आणि त्यामध्ये मी इथे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे व्हॅनिला फ्लेवरची 2 चमचे. ते आपण या गार दुधामध्ये टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. आपण ही कस्टर्ड पावडर जर गरम दुधामध्ये घातली तर त्याच्या गुठळ्या होतात, म्हणून ही गार दुधामध्येच कस्टर्ड पावडर घालून एकसारखं मी करून घेतलेलं आहे. आपलं दूध इथे उकळलेलं आहे. आपण थोडी थोडी ही कस्टर्ड पावडर दुधामध्ये टाकून आपण दूध हे हलवून घेऊया आणि कस्टर्ड पावडर टाकताना पण आपण हे हलवून घेऊया, नाही तर कस्टर्ड पावडर खाली तळाला जाऊन बसते, म्हणून आपण ते हलवून त्यामध्ये पूर्ण टाकून घेतलेले आहे. आता आपण हे पूर्ण हलवून घेऊया. आपली कस्टर्ड पावडर यामध्ये छान शिजलेली आहे आणि सारखं असं हलवून घेतलं ना म्हणजे ती खाली कस्टर्ड पावडर म्हणजे त्याचा थर तयार होत नाही. आता मी इथे अर्धी वाटी साखर त्यामध्ये टाकलेली आहे आणि आता आपण ती साखर विरघळोपर्यंत हे उकळून घेऊया. आपली साखर या मिश्रणामध्ये पूर्ण विरघळलेली आहे. आता आपण हे थंड करून घेऊया. आपलं फ्रूट सॅलेडचं मिश्रण हे गार झालेलं आहे. त्यामध्ये आपण इथे मी अर्ध सफरचंद घेतलेलं आहे कापून, एक केळ घेतलेलं आहे चिरून आणि डाळिंब सोलून घेतलेलं आहे. आपण हे सगळं फूड कस्टर्डच्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया. आपलं फूड कस्टर्ड हे तयार झालं आहे. चला आपण मेथीची भाजी करून घेऊया. इथे मी कढई गॅसवर ठेवलेली आहे, गॅस चालू केलेला आहे, तेल टाकलेलं आहे. आपलं तेल हे तापलेलं आहे. त्यामध्ये आपण मिरच्या टाकून घेऊया. आपल्या मिरच्या ह्या तेलावर छान तळून झालेल्या आहेत. त्यावर आपण आता हिंग टाकून मेथीची भाजी टाकून घेऊया. इथे मी 2दा स्वच्छ धुवून मेथीची भाजी घेतली होती. आपण आता या भाजीमध्ये भिजवलेली मुगाची डाळ आहे ती घालून घेऊया. आता आपण भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि परतून घेऊया. भाजीमध्ये मीठ आणि डाळ हे आपण एकसारखे करून घेऊया. आपली मेथीची भाजी ही छान झालेली आहे. त्यामध्ये थोडंसं मी अर्धा चमचा तेल टाकून परत परतून घेणार आहे. आपली मेथीची भाजी ही तयार झालेली आहे, ती आता आपण काढून घेऊया. आता आपण बटाट्याची भाजी करून घेऊया. इथे मी गॅस चालू करून
तेल तापायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. आता जिरे पण टाकून घेऊया. आता हे तडतडायला लागलेला आहे. आता आपण कढीपत्ता टाकून घेऊया आणि मिरच्याही टाकून घेऊया. आपली आता मिरची पण छान तळली गेलेली आहे. आता आपण त्यामध्ये हळद टाकूया आणि हा बटाट्याच्या फोडी त्यामध्ये टाकून परतून घेऊया आणि आपण चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घेऊया. आपली बटाट्याची भाजी आता छान परतून झालेली आहे. त्यावर आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि परतून घेऊया. आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. ती आता आपण काढून घेऊया. आपण आता रस्सा भोपळ्याची भाजी करणार आहे. कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये आता आपण मोहरी टाकून घेऊया. जिरे पण टाकूया. थोडीशी हळद टाकलेली आहे. मसाला मी 2 चमचे टाकलेला आहे. बेडगी मिरची टाकलेली आहे. आता आपण त्यामध्ये भोपळा टाकून घेऊया. आपण आता हिंग टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ पण टाकूया आणि आता हे आपण परतून घेऊया. तेलामध्ये दुधी भोपळा हा छान परतून झालेला आहे. आता त्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. आपला दुधी भोपळा हा शिजलेला आहे. त्यामध्ये आता आपण त्यात 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आणि वरनं थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. आपली दुधी भोपळ्याची रस्सा भाजी ही तयार झालेली आहे. भातवरणाचा कुकर आपण लावून घेऊया. चला आता आपण चपाती करून घेऊया. चला आपण आता चपाती भाजून घेऊया. महादेवाच्या नैवेद्यासाठी मी इथे सात्विक थाळी केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली ते मग कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.